स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे नांदगाव खंडेश्वर तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रविराज पडोळे यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन, मूग, उडीद, कापूस पीक जून महिन्यापासून अतिपावसामुळे संपूर्णपणे नाहीसे झाले आहे। तसेच बियाणे बोगस निघाल्या कारणाने दुबार तिबार पेरणीनंतर सुद्धा अतिवृष्टीमुळे पीक हातचे गेले। एकरी 1 ते 2 क्विंटल पर्यंत पीक झाले, त्यामुळे लागलेला खर्चही निघणार नाही। यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे। त्यामुळे दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 25,000 रुपये मदत देण्याची मागणी केली आहे व तालुक्यातील आणेवारी ही 40% आत लावून शासनाला तसा अहवाल सादर करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकेल। अशा सर्व बाबींचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे। यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। निवेदन देताना रविराज पडोळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। आज आम्ही या तहसील कार्यालयामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो की गेल्या खरीप हंगामामध्ये या सोयाबीनचं नुकसान झालं। सुरुवातीपासून बियाण्यापासून तर आतापर्यंत काढणीपर्यंत जे नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं, म्हणजे सुरुवातीला जे बियाणं पुरवलं गेलं सरकारच्या मेहर नजरेमुळे जे बोगस बियाणं आलं मार्केटमध्ये उपलब्ध झालं आणि ते शेतकऱ्यांनी पेरलं, त्याच्यामध्ये उगवण शक्ती दुबार तिबार पेरणीनंतर सुद्धा काहीच नाही। त्याच्यामधून जे वाचलं त्याला वाचवण्याचा जो किविलवाना धडपडला प्रयत्न सरकार आपल्या शेतकऱ्यांनी केला, त्याच्यातून वाचवल्यानंतर जे पिवळा रोग आणि खोळकीळ पडली त्याच्यातूनही जे वाचलं, तर त्याच्यामध्ये अतिपावसामुळे जूनपासून तर सातत्यानं अजूनही पाऊस सुरू आहे। अतिपावसामुळे अतिवृष्टी झाल्यामुळं जे शेतकऱ्यांचं खरीपच्या याच्यामध्ये नुकसान झालं सोयाबीनचं, तर त्या सोयाबीनच्या नुकसानासाठी भरपाई म्हणून ओला दुष्काळ घोषित करून सरकारने जे पीक विमे शेतकऱ्यांकडून काढून घेतलेले आहे त्या पीक विमा आणि हेक्टरी 25,000 रुपये ही आमची शेतकरी संघटनेची मागणी आहे। उमेश चौखडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।